काय काय आवडतं तुला? मला मोमोज आवडतात आणि चायनीज. शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. तर मित्रांनो, आज ची कहाणी आहे आपल्या अशाच एका मराठमोळ्या दादाची, प्रवीण दादाने दहीहंडीच्या उत्सवामध्ये खाली शेवटच्या थराला होता, तेव्हा वरून काही माणसांचा जो मनोर असतो तो वरून पडला आणि दादा त्यामध्ये जखमी झाला. 6 महिने हॉस्पिटलला होता. त्याच्यानंतर जिद्दीने पुन्हा उभा राहिला आहे. त्या अपघातामध्ये दादाने आपले दोन्ही पाय गमावले, पण जिद्द हरला नाही आणि दादाने आत्ता व्यवसाय चालू केलेला आहे. तर चला आपण दादाला भेटूया त्या. तर प्रवीण दादा नमस्कार. काय म्हणताय, काय चाललंय, कसा काय व्यवसाय करताय? आता आपले मोमोज चालू आहेत, मंचुरियन आणि चायनीज भेळ, मंचुरियन, मोमोज. चिकन आणि व्हेज. अच्छा, चिकन मोमोज आणि व्हेज मोमोज करताय, ठीक आहे. आणि मी खूप तुमचं ऐकलेलं आहे नाव की नालासोपाऱ्यामध्ये आता दादांचे मोमोज खूप चालतात, चांगले, सगळ्यांना आवडतात. खूप लोकांकडून ऐकलं की दादांचे मोमोज खूप छान असतात म्हणून. तर अच्छा दादा, मला एक सांगा की 6 वर्ष तुम्ही हॉस्पिटलाइज होता. काय विचार केलेलं पुढे आपण व्यवसाय करू, काय करू, काय नाही, काय डोक्यात होतं? टोटली ब्लाइंड होतो तेव्हा. अच्छा. नंतर घरची परिस्थिती पण एवढी व्यवस्थित नव्हती, पण काहीतरी करावं असं वाटत होतं. मग मित्रांनी मला हेल्प केली, माझे जे आहे मित्रांनी खूप हेल्प केली. अच्छा. साधारण काय खर्च आला दादा 6 वर्ष? नाही कॅल्क्युलेट नाही करू शकत, तरी अंदाजे? तरी बघा 40 लाख. अरे बापरे. मित्रांनो बघू शकता की 30-40 लाख म्हणजे एखाद्याचं पूर्ण आयुष्य संपलं असतं. त्यांच्या दादांच्या मित्राने येथे मदत केली नाही असं नाही, मित्रांनी पण मदत केली. पण आत्ता आपल्या दादाला तुमच्या सगळ्यांची साथ पाहिजे, ठीक आहे. दादांनी मोमोजचा व्यवसाय चालू केलेला आहे आणि बघू शकता दादाचं व्हीलचेअरवर बसून दादा व्यवसाय करत असतो. ते 2 वाजल्यापासून तुमची तयारी चालू होते. तुम्हाला मदत कोण घरी करतं? घरी आई आणि मीच असतो. अच्छा, दोघेच आहात का? हो. आई काय करते दादा? आई काय नाही, घरी आता रिटायर झाली ना यावर्षी. अच्छा, कशामध्ये काम करत होते आई? पिऊन अच्छा, पिऊनमध्ये होते. त्यामुळे मग आईची सगळी जी कमाई होती ती तुमच्यामध्ये दादा लावलेली असणार. हो. ठीक आहे. अजून मग आता तुम्हाला दुसरं इन्कमचं साधन काय? काही नाही. तर मंडळी बघू शकता, ॲक्च्युली दादाला जिद्दीने व्यवसाय करतोय, पण दादाला ॲक्च्युली इन्कमचं दुसरं साधन पण नाही आहे, ठीक आहे. तर दादा काय काय करतोय आपण बघूया. तर दादाच आम्हाला तुमच्या आजचे मोमोज खायला आवडतील, ठीक आहे. मोमोज कोणत्या प्रकारचे आपले असतात? चिकन मोमोज आणि व्हेज मोमोज, ठीक आहे. तर एक चिकन मोमोज पण दाखवा कसे हे करताय, आणि मोमोज पण व्हेज मोमोज पण दाखवा. ट्राय करायचं. हो चालेल. तर बघूया आपण की दादा मोमोज कशा प्रकारे तयार करतोय. हे सगळे तुम्ही बघू शकता, गाडीच्या शेजारीत सगळं साहित्य छोटे छोटे आणून सगळी शेगडी विगडी आणलेली आहे आणि तयारी चालू असते दादाची. दादा तेल कोणतं वापरतोय आपण? हां, अच्छा, सनफ्लॉवर ऑइल आहे. आता आपण फ्राय मोमोज बनवतोय. हां, तर हे चिकन मोमोज आहे ना दादा? तर दादा तुमचा अपघात झाला, ठीक आहे, पण आता मुलं ना, नवीन तरुण असतात, ते हे अशा दहीहंडी खेळायला येते. खूप प्रत्येकाला इच्छा असते की जायचं. पण मंडळाकडून मला सांगा, हे अपघात झाल्यानंतर मंडळाकडून आपल्याला काही मदत मिळते की नाही? मिळाली तुम्हाला मदत? मंडळ, मित्र, हां ना. तर ॲक्च्युली बघू शकता मंडळी
की आपण म्हणतो की जोपर्यंत काही अपघात होत नाही तोपर्यंत सगळे विंडळवाले आपल्यासोबत असतात, पर जेव्हा काही अपघात होतो त्याच्यानंतर आपल्याला कोणी सपोर्ट करत नाही. पण इथे बघाल तुम्ही तर ते उलट आहे. त्या उलट दादांचा अपघात झाल्यापासून दादांच्या सोबत अख्खे मंडळात ते सोबत आहेत, त्यांचे मित्रपरिवार सगळे सोबत आहे. म्हणजे आत्तापर्यंत 6 वर्षामध्ये त्यांना सपोर्ट नाही केला असं नाही. सगळे मंडळवाले पण त्यांच्यासोबत आहेत आणि त्यांच्या परीने जेवढी मदत झाली तेवढी दादांना केलेली आहे. तर आता दादा हे आपले चिकन मोमोज आपले फ्राय होत आहेत. आणि हा एरिया कुठला दादा? हा नालासोपारा ईस्ट मोरेगाव, शाळेजवळ. नालासोपारा ईस्ट मोरेगाव एरिया आहे मित्रांनो. आणि हे इथे बघू शकता मोरेश्वर विद्यालय म्हणून इथे आहे. मोरेश्वर विद्यालयाच्या खालीच दादाचा हा व्यवसाय आहे छोटासा. हा काय चाट मसाला चाट म्हणजे आपण मिक्स बनवतो. काय म्हणतोय? बनवतो आपण हा सर्व काळी मिरी अच्छा. वगैरे मिक्स. हा मसाला स्वतः बनवतो तुम्ही? अरे वा, पूर्ण रेसिपीज इन्व्हेंट केली आहेत. पण खरं दादा खूप अभिमान आहे तुमचा. एक मराठी व्यावसायिक लहानसा आणि एवढ्या प्रॉब्लेम नंतर पण पुन्हा उभा राहतोय न खचून जाता. फ्राय मोमोज आणि स्टीम मोमोज, चिकन आणि व्हेज दोन्ही पण खूप अप्रतिम होते दादा. आणि मंडळी सर्वांना विनंती करेन की आपल्या दादाचा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पसरवा. आणि नालासोपारा भागात जेवढे आपले मराठी तरुणी जेवढे राहणारे असतील त्यांनी प्रयत्न करा की आपल्या लोकांना सांगून दादाला होईल तेवढी मदत करता येईल तेवढी करायचा प्रयत्न करा. कारण की आपल्या दादाला दुसरं आता इन्कम सोर्स काही नाही. ह्या एका व्यवसायावरच त्याला जे घरचं पूर्ण आई पण आहे घरी, स्वतः पण आहे आणि एवढा झालेला 30 लाखाचा खर्च भरून काढायचा आहे. मित्रांनो दादाच्या गाडीचं नाव बघू शकता, मैत्री कट्टा नावाने आहे. दादाचा नंबर पण ह्या ठिकाणी तुम्हाला दाखवतो. ठीक आहे. तर जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा लोकांपर्यंत आणि आपल्या दादाला होईल ती मदत करायचा प्रयत्न करा. भेटूया पुन्हा एकदा अशाच एका व्हिडिओमध्ये. नमस्कार.